अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात. संपादक संतोषजी लांडे. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. हिंगणघाटच्या सौंदर्यात नवीभर 3 भव्य प्रवेशद्वारांसह आकर्षक विद्युत रोषणाईचे लोकार्पण. प्रतिनिधी सरवर खान. हिंगणघाटच्या शहराच्या विकासाला अधिक गती देतानाच शहराच्या सौंदर्यात आणि वैभवात भर घालणाऱ्या 3 भव्य प्रवेशद्वारांचे तसेच आकर्षक विद्युत रोषणाईच्या सुशोभीकरणाचे लोकार्पण हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे आमदार समीर कुणावार यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. शहरातील नागरिक तसेच हिंगणघाटमध्ये येणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेणारी ही भव्य प्रवेशद्वारे आता शहराची नवी ओळख ठरणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरील सप्तरंगी भव्य प्रवेशद्वार, तहसील कार्यालयासमोरील भव्य प्रवेशद्वार, गोकुळधाम मैदानासमोरील भव्य प्रवेशद्वार अशा 3 ठिकाणी उभारण्यात आलेल्या या प्रवेशद्वारांमुळे शहराच्या सौंदर्यात निश्चितच भर पडणार आहे. त्याचबरोबर आयोजित करण्यात आलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईमुळे रात्रीच्या वेळी हिंगणघाट शहराचे रूप अधिक देखणे आकर्षक दिसणारे असून शहराला एक वेगळी नवी ओळख प्राप्त होणार आहे. या प्रसंगी बोलताना आमदार समीर कुणावार यांनी हिंगणघाटशी असलेल्या आपल्या भावनिक नात्याचा उल्लेख केला. ते म्हणाले, माझा जन्म हिंगणघाट शहरात झाला आहे, त्यामुळे या शहराशी माझे केवळ राजकीय आणि सामाजिक नाते नसून अत्यंत जिव्हाळ्याचे आणि भावनिक नाते आहे. हिंगणघाट हे माझे जन्मगाव असल्यामुळे या शहराच्या विकासासाठी आणि शहराला अधिक सुंदर, आधुनिक आणि विकसित करण्यासाठी काम करताना मला विशेष आनंद आणि समाधान मिळते. हिंगणघाटचा विकास हा माझ्यासाठी केवळ एक विषय नसून ती माझी जबाबदारी, माझ्या मनाशी जोडलेली भावना आहे. शहराचा विकास करताना केवळ रस्ते, नाले किंवा मूलभूत सुविधा यापुरते मर्यादित न राहता शहराचे सौंदर्यीकरण, नागरिकांना चांगले वातावरण, शहराची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यावर भर देण्यात येत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हिंगणघाट शहर अधिक सुंदर, स्वच्छ, आकर्षक, आधुनिक बनवण्यासाठी भविष्यात विविध विकास कामे सातत्याने सुरू राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या लोकार्पण सोहळ्याला हिंगणघाटच्या नगराध्यक्षा डॉक्टर नयना उमेश तुळसकर, उपनगराध्यक्ष निलेश ठोंबरे, कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाटचे सभापती सुधीर बाबू कोठारे, माजी नगराध्यक्ष गिरधर बाबू राठी, किशोर दिघे, आकाश पोहाणे, उमेश तुळसकर, संजय डेहेणे, अंकुश ठाकूर, चंदूभाऊ मावळे, संजय माडे, दिनेश वर्मा, शीतल मोहता, किरण वैद्य, पल्लवी बाराहाते, कौशल अंजुम, कीर्ती सायंकर, अनिता मावळे, राजाभाऊ मॅडमवार, शामभाऊ भीमनवार, शकीर पठाण, भूषण भिसे, विनोद पिठाळे, वामन चंदनखेडे, सोनू आर्या, रविला आखाडे, भूषण भिसे, बंटी वाघमारे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते, मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते. शहरातील या भव्य प्रवेशद्वारांमुळे हिंगणघाटच्या प्रवासाची बदलत्या स्वरूपाची नवी झलक नागरिकांना पाहायला मिळत असून आकर्षक विद्युत रोषणाईमुळे शहराच्या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे. नागरिकांनी सुद्धा या विकास कामांचे स्वागत करत समाधान व्यक्त केलं आहे. हिंगणघाटच्या शहराच्या सर्वांगीण विकासासोबतच शहराचे सौंदर्य, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभव आणि आधुनिकतेचा सुंदर समन्वय साधत हिंगणघाटला एक आदर्श, आकर्षक शहर म्हणून विकसित करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.